ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन। ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी दीपक रणवरे यांचं सुरू आहे आमरण उपोषण। आज उपोषणाचा 7वा दिवस। फडणवीसांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लेखी आश्वासन देण्याची ग्वाही। मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर रणवरे ठाम। ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधलाय। ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी दीपक रणवरे जालन्यात आमरण उपोषणाला बसलेत। त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। दरम्यान आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दीपक रणवरे यांच्यासोबत संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना लेखी आश्वासन देण्याची ग्वाही दिली आहे। ब्राह्मण समाजाची मागणी आपण लवकर पूर्ण करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणकर्ते दीपक रणवरे यांना दिलंय। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर दीपक रणवरे ठाम आहेत। झालेली आहे, आपण ते सगळं करतोय, त्याच्यामुळे तुम्ही उपोषण सोडा, आपण सगळं करू दे, काळजी करू नका। काहीतरी एखादं पत्र आपल्या माध्यमातून एखादं कलेक्टर साहेबाला पत्र द्यायला लावा, एखादी बैठक जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो पत्र इश्यू करायला, सांगतो जिल्हाधिकारी सांगतो। हॅलो साहेब, हॅलो 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 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आलेला होता। काय नेमकी बोलणं जरा काही सकारात्मक चर्चा झाली का मागण्यावर? अजून तर फक्त साहेबाचा फोन आला आणि साहेबांना सांगितलं की आपली जी काही फाईल आहे ती आम्ही लवकरात लवकर घेतो आणि आपण उपोषण सोडावं। साहेबाला सांगितलं की बाबा आमची गेल्या अनेक दिवसाची मागणी आपण देऊ म्हणले, पण दिलं नाही म्हणे, आता मी लवकरच घेतो, तुम्ही उपोषण सोडा। मी त्यांना म्हणलं आपण जिल्हाधिकाऱ्याला आदेश द्या, जिल्हाधिकारी साहेब आपल्याला मला एक पत्र देतील, तारीख द्या, वेळ द्या, त्यानुसार मी उपोषण सोडत माझे सगळ्या शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणं उपोषण मागे घेईल। नंतर जिल्हाधिकारी तहसीलदारांचा फोन आला मॅडमचा, त्यांनाही सांगितलं की बाबा डीसीएम साहेबाचं कलेक्टर साहेबाचं बोलणं झालंय आणि आपण आपल्याला लवकरच तारीख दिली जाईल आणि आपण ही तारीख उपोषण मागं घ्यावं। मी त्यांना सांगितलं मला लेखी आश्वासन द्या, त्याच्यामध्ये तारीख नमूद करा आणि वेळ नमूद करा, म्हणजे मला बाकी पुढच्या गोष्टी करता येतील। ते म्हणे मी 8 दिवसाचा वेळ तुम्हाला देतो, ते म्हणे 1.5 महिन्याचा वेळ द्या। म्हणजे 1.5 महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, मग ते आचारसंहितेत गेल्यावर माझं काही तिथं बसल्याचं सार्थक होणार नाही, समाज एवढी मेहनत घ्यायला समाजाचं सार्थक होणार नाही, तर आपण कलेक्टर साहेबाशी चर्चा करावी, मला सांगावं। पण स्वतः कलेक्टर साहेबाचाही फोन आला। कलेक्टर साहेबाचं माझं बरेच वेळ बोलणं झालं। मी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही मला तारीख वेळ आणून द्या। ते म्हणजे 4-5 दिवसांना तुम्हाला तारीख आणून देईल, म्हणून मी 4-5 दिवस इथं बसायला तयार आहे। 4-5 दिवसानंतर तुम्ही द्या, मी इथं बसतो। एवढं त्यांच्याशी बोलणं झालं, पण फार काही सकारात्मकता साहेबाच्या फोनमध्ये दिसली तरी त्यातून फार काही आउटपुट निघालं असं मला तरी वाटत.